शिकवल्यावर पहिली, कारण मी मुंबईवरून आलेली होती, पहिली ते चौथीचं शिक्षण माझं मुंबईला झालेलं होतं. मुंबईचं वातावरण आणि गावातलं वातावरण खूप फरक आहे. आल्यानंतर बघितलं, ती शाळा बघितली, बसली पहिल्या दिवशी, स्वतःलाच कळत नव्हतं की मी काय करते, काहीच कळत नव्हतं मला. ठीक आहे, थोडे दिवस गेले, पहिली म्हणजे 1-2 महिने गेले. गावात आल्यानंतर पहिला जर मला झटका काय बसला असेल किंवा दुःख झालं असेल तर माझ्या आईचं निधन झालं. एकतर भावूक होती, तृतीयपंथी व्यक्तीने कधीच कठोर नसते. एखादा जर प्रसंग बघितला ना भावूक, की तिच्या डोळ्यातून पाणी आलंच पाहिजे. अनेक प्रसंगांना, अनेक समस्यांना ती तोंड देऊन आलेली असते. तिथं मी अर्धी संपली होती, माझा आई गेली त्याच्यानंतर मी अर्धी तिथं संपली होती की माझं पालन पोषण कोण करणार, मी काय करू आता. माझं वय फक्त 10 वर्ष होत आणि माझ्या आई बाबा. मुंबईला माझी काकी होती, निश्चितपणे तिचं नाव सांगेन, प्रीती बारम. तिला एक मुलगी होती 8 वर्षाची. तिने त्या मुलीला सोडलं मुंबईला आणि माझ्यासाठी ती इकडे आली. आज प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी तिचं नाव घेते, कारण स्वतःच्या पोटच्या पोरीला सोडून ती माझ्यासाठी आली होती. अशा प्रकारे म्हणजे 5वीचं वर्ष गेलं. थोडंफार सहन करत होती, चालणं, बोलणं, वागणं, सगळ्या गोष्टी त्याच होत्या. काही बदल झालेला नव्हतं, पण मनातून पूर्ण खचून गेली होती, कारण मातृत्वाचं सुख माझं हिरावून घेतलं होतं. तोपर्यंत शिक्षणात म्हणाल तशी प्रगती नव्हती माझी. तोसुली हायस्कूलतील शिक्षकांचा निश्चितपणे उल्लेख करेन की खरोखर चांगले शिक्षक आहेत. जेव्हा ही गोष्ट कळाल्यानंतर त्यांनीही मला समजून घेतलं, एक वेगळ्या आपुलकीने, एक वेगळ्या मायाने माझ्याकडे ते बघू लागले. 6वी 7वी माझी आनंदात गेली. चालणं, बोलणं सर्व हे बायकांसारखंच होतं. इयत्ता 8वी मध्ये टर्निंग पॉइंट झाला. एका सरांचं नाव घेऊ इच्छिते मी, जगताप सर म्हणून. सरांनी खूप आपुलकीने मला वागवलं की तू हुशार आहे. मला नाही माहिती की मी आज शिक्षिका आहे ना, तर त्या गोष्टीवर कुठेतरी डिपेंड करून मी वर्गातील मुलांना ट्रीट करते. एक मायेची शाबासकी, मायेचं थोपटणं, ते कितपत त्याचं आयुष्य बदलून जाऊ शकतं हे मला तेव्हा कळालं. ते मला विज्ञानविषयी शिकवत होते आणि एवढी मला त्या सरांची गोडी लागली, त्या विषयाची गोडी लागली की मी फक्त विज्ञानाचाच अभ्यास करू लागले. आणि 8वी हा माझ्या पूर्ण शैक्षणिक लाईफचा टर्निंग पॉइंट ठरला मॅडम. 8वी मध्ये त्या वर्गामध्ये मी सेकंड आले. कधी मी 7वी पर्यंत कधी अभ्यासाकडे लक्ष दिला नव्हता, कोणत्याच गोष्टी, कोणत्याही ऍक्टिव्हिटीज मध्ये लक्ष दिला नव्हता. थोडं फार मनोधैर्य माझं वाढलं, अरे आपण पण अभ्यास करून मेरिट मध्ये येऊ शकतो, क्रमांकामध्ये येऊ शकतो, अभ्यास करू लागले. 8वी मध्ये वार्षिक परीक्षेमध्ये सुद्धा मी 2य क्रमांकाने आली, 9वी मध्ये सुद्धा आली. अशा पद्धतीने शैक्षणिक जो आलेख आहे तो माझा वाढतच गेला. टर्निंग पॉइंट वर थोडंसं येते. शाळेत जेव्हा मी शिकू लागली, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका असेल, शाळेचं गॅदरिंग असेल, मी त्यात भाग कधीही घेतला नाही. त्याचं कारण एकच आहे, समाज. मी प्रत्येक वेळी स्वतःहून एका ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी होऊ लागले. उठतानाच पहिल्यांदा माझ्याकडे हसायचे, हा काय करणार आहे की तुझा हो, हा कसा आहे बघा. माझ्याकडे काहीच उत्तर नव्हती. समाजाकडून फक्त आणि फक्त चेष्टांचाच भडीमार माझा चालू होता. एक शब्द तेव्हा खूप फेमस होता, आज तो शब्द मी अभिमानाने सांगते, मला बायल्या म्हणून चिडवलं जात होतं. मला तो शब्द उच्चारताना तर काहीच वाटत नाही. बायल्या म्हणून चिडवलं जात असलेला एक पुरुष
जो शरीराने पुरुष होता पण मनाने पुरुष नव्हता. मी पूर्ण खचून गेली होती की नाही, मनाशी ठरवलं की आता कोणत्याही शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पुढे यायचं नाही. का? कारण शालेय विद्यार्थी आणि शेजारी आणि समाज काय म्हणेल मला. सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये हिरावून घेतली या समाजाने. शिक्षण, हुशारी हे स्वतःच्या हिमतीवर करू लागले. पण त्यातही एक प्रश्नचिन्ह आला. आमच्या शाळेमध्ये जर गुणवंत विद्यार्थी असतील, पहिल्या 3 क्रमांकाचे विद्यार्थी असतील, तर त्यांचा वर्षाच्या म्हणजे दुसऱ्या वर्षी सुरुवात असताना त्यांचा सत्कार केला जायचा. भीती वाटायची मला, मी कशी स्टेजवर जाऊ, मी कशी चालू. तुम्हाला साधं वाटलं असेल की मी चालताना काय झालं, ह्याला चालायला काय होतंय, इथून तिथं जायला काय होतंय, पण तशी गोष्ट नव्हती. कारण मी तो नव्हती, मी तिचा संघर्ष करत होते. मला समजून घेणारं कोण नव्हतं, कोणीच समजून घेणारं नव्हतं. तशीच मी जायची स्टेजवर. स्टेजवर जाताना पण हसू होतं आणि उतरल्यानंतर पण हसू होतं. मला माहिती नाही कोणत्या गोष्टीसाठी हसत होते. एखाद्या व्यक्तीची काही उणीव असेल तर तिथं हसणं भाग होतं, किंवा एखादा विनोद झाला असेल तर हसणं भाग होतं. पण एखादी व्यक्ती सत्कार स्वीकारते आणि लोक हसतात. मी ठरवलं की अशा कार्यक्रमांना मी हजरच राहणार नाही. बघा संघर्षमय जीवन कसं आहे. स्वतःचा सत्कार, स्वतःच अभिनंदन करताय तिथं मी जात नव्हती. त्याला कारण समाज होता, समाज मला हसत होता. आणि खरंच मी शिकली असेल तर या समाजाकडून, या हसण्याकडून मी शिकलीये. सारखं चेष्टा करत होता, मस्करी करत होता. आणि तेव्हाच मी ठरवलं काहीतरी या समाजाला बनवून दाखवायचं की तो समाज कधीतरी माझं ऐकेल, मला पाहिल, माझं काहीतरी तो आयडियल स्वरूपात काहीतरी घेईल असं बनवून दाखवायचं होतं. मोठं प्रश्नचिन्ह होतं. हा एक टर्निंग पॉइंट मला एका तृतीयपंथी व्यक्तीच्या जीवनातला. तृतीयपंथी म्हणण्यापेक्षा मी स्वतःच्या जीवनात सांगते. तेव्हा कुठेतरी वाटू लागलं की मी तो नाहीये. कारण मला कळत होतं 8वी 9वी 10वीचा विद्यार्थी कळता असतो, त्याला कळतं. कारण तो कुठेतरी मोबाईल, टीव्हीवर कुठेतरी असं पाहत असतो, कळतं. मला कळत होतं की मी तो नाहीये, मी प्रवीण नाहीये, पण प्रवीण म्हणून मी जगतोय, वावरतोय या समाजात. कोणालाच काही बोलू शकत नव्हती. मनाशी ठरवली होती की मी ती आहे. तो माझा टर्निंग पॉइंट होता. 10वी 12वी पर्यंत मला कळालं होतं की मी प्रवीण नाहीये, मी एक मुलगी आहे. मुलगीच समजत होती. मला तृतीयपंथी म्हणजे काही कळत नव्हतं. मला असं वाटतंय, मला मुलगाव असं वाटतंय, मला गाडी घालावीशी वाटते, वाटत होतं, करू शकत नव्हती. हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. आणि तेव्हा मला जाणवलं, 6व्या वर्षापासून थोडंफार जाणवत होतं, पण इयत्ता 12वी पर्यंत मॅडमनी सांगेल की 12वीला स्पष्ट जाणू लागलं की मी तो नाहीये, मी प्रवीण नाहीये. माझं शरीर हे जरी पुरुषाचं असलं तरी माझ्या भावना या एका स्त्रीच्या आहे. इयत्ता 12वी पासून मला जाणू लागलं. हा संघर्ष आम्ही ऐकतोय म्हटलं तर खूप सोपा समज आहे, पण म्हटलं तर एक समाज आणि या समाजात एक सजग व्यक्ती म्हणून खरोखरच स्वतःची शरम वाटावी. हा तुझा संघर्ष आहे. अर्थातच की साध्या सोप्या गोष्टी ज्या आम्हाला सहज उपलब्ध आहेत त्यासाठी सुद्धा तुला संघर्ष करावा लागला. कारण तो क्षण पकडणं की मी तो नाहीये की मी ती आहे, तो क्षण पकडणं, आपल्यातल्या वेगळेपणा नेमकेपणाने ओळखता येणं, ही सुद्धा फार मोठी गरज आहे असं मला वाटतं तृतीयपंथी व्यक्तीची. कारण त्यातूनच तो स्वतःचं अस्तित्व शोधायला लागणार आहे. मग हा क्षण की मी तो आहे, मी तो नाहीये की मी ती आहे, हे तुला जाणवलं. आणि मग आता तो संघर्ष तुझ्या पुरता होता, ते तुला कळलं होतं, तुझ्या जाणव्यांपर्यंत हे मर्यादित होतं. पण मग हे आता व्यक्त व्हायचंय, आपल्याला हे आता कुणाला तरी सांगायचं आहे, हे जगासमोर आणायचं आहे. तर 2 टोकांमधला जो पूल आहे तो तू सांगलास, ते तू धाडस दाखवलंस. समाजामध्ये जेव्हा एखादी स्त्रीला दिवस जातात, ती आई होणार असते, तेव्हा उत्सुकता असते
आपल्याला होणारं मूल हे तृतीयपंथी असू शकतं आणि जेव्हा आपलं मूल तृतीयपंथी आहे हे जेव्हा खुद्द आई वडिलांना समजतं तेव्हा आई वडिलांचं वात्सल्य सुद्धा गोठून जातं. अशा वेळी इतर समाजाची किंवा इतर जगाची काय कथा. मग मला तुला हे विचारायचं की जेव्हा तू हा मूल सांगलास, जेव्हा तू व्यक्त झालीस, तेव्हा तुझं कुटुंब, तुझे नातेवाईक, तुझा गोतावळा या सगळ्यांनी तुला कसं स्वीकारलं की तुला अवहेललं? मोठा प्रश्न केलाय माझ्यासमोर. सुरुवातीला एक वाक्य सांगेल की माझा जन्मच हा एक रॉंग नंबर झाला होता. कुटुंबाचा विषय आल्यावर मी सांगते. 12वी पर्यंत काकी माझ्या बरोबर होती. मला कुठेतरी वाटत होतं की मी माझ्या काकीशी व्यक्त होईल, कुठेतरी मी काकीशी बोलू लागले की मला तुम्हाला सांगेन मी नक्की की 8वीत मी तेव्हा जायची ना, जरा जरा मला ऍब्रो करून जायची. मी सर्व माझं जीवनचं पट उलगडते आहे तुमच्यासमोर. तृतीयपंथीचे आयुष्य कसं सुरू होतं बघा, आणि तो कसा तृतीयपंथी बसतो. ऍब्रो वगैरे करायची, बाकी काही माहिती नव्हतं. मग काकी मला विचारायची की असं का म्हणून, तू का हे लावतेस वगैरे. लावतोय नाही, मला आवडतं. मग कुठेतरी फाउंडेशन पासून सुरुवात झाली. फाउंडेशन लावू लागले मी. मग काकी समोर पूर्ण व्यक्त होऊ लागली. काकी नाही, मला कुठेतरी कपडे घालायचे वाटतात. मग केस नव्हते, कुठेतरी टावेल बांधायचं. अशी सुरुवात झाली या कुटुंबाची, आणि ही फक्त काकी पुरती मर्यादित होती. 12वी पर्यंत, 12वीला मी त्या लिंगेश्वर विद्यालयामध्ये सेकंड आली कॉमर्स शाखेमध्ये. कुठेतरी आता वाटू लागलेलं मला की कुठेतरी कुटुंबाला मी सांगेन. धाडस होत नव्हतं. 12वी नंतर माझ्या आत्तेचा उल्लेख करेल, शशिकला गावडे. तिने मला वेताळवाड्याला डीएड साठी नेलं. एकतर मातृत्व हरवलेलं होतं, आता कुटुंबापासून पण लांब झाली होती. आत्तेकडे मी राहू लागले. उद्देश चांगला होता. डीएड पूर्ण केलं मला. डीएड केल्यानंतर सीईटी लागली, आणि सीईटी लागल्यानंतर नोकरी लागली. जेव्हा नोकरी लागली तेव्हा मी स्वतःला ठरवलं की आता कुठेतरी फुल स्टॉप झाला पाहिजे. मॅडम, कुटुंबाचा प्रश्न काढला म्हणून त्याचं उत्तर एकच आहे की डीएड झाल्यानंतर जेव्हा नोकरीला लागले तेव्हा ठरवलं की आधी कुटुंबाला सांगणार, काहीही होऊन दे पण कुटुंबाला सांगणार की मी प्रवीण नाहीये. एक लक्षात ठेवा, घरातील एक मुलगा लहानाचा मोठा होतोय, चांगला शिकतोय, चांगल्या सरकारी नोकरीला लागतोय, आणि आता तो सांगतोय की मी पुरुष नाहीये. कसं सांगायचं, सगळ्या गोष्टी मला कळत होत्या, पण धाडस केलं. मी धाडस केलं, आणि माझी बहीण सख्खी दीपा वारम, माझ्या काकीला तर ही गोष्ट माहितीच होती. तिला मी सहज सांगितलं की तू जे समजतेस ना तसं मला नाहीये ना, मी प्रवीण नाहीये, मला पायथांसारखं राहायचंय. या पद्धतीने मी त्यांना सांगू लागली. ती पहिल्यांदा आश्चर्यचकित झाली की हा असं काय बोलतोय. त्यानंतर ती थोडे दिवस शांत राहिली. प्रकरण तिथंच. मी म्हटलं की अरे माझं कोण ऐकूनच घेत नाहीये. मग ठीक आहे, मग काकीला सांगितलं नाही आता काय करायचं की परत बहिणीला सांगायचं आणि आत्याला सांगायचं. मग एका रूममध्ये आत्या बसली होती, बहीण बसली होती. मी त्यांना सांगितलं की नाही, मला मुलगी बनायचं आणि मुलींसारखं राहायचं. ती माझ्याकडे बघतच राहिली की मुलगी बनायचं आणि मुलींसारखं राहायचं की असं हा का बोलतो. आता नोकरी लागली, सगळी गव्हर्नमेंट सर्वंट झाला आणि असं का हा करतो. दोघे जण पण शांत, विषयच नाही करायचे की ह्याला आता काय उत्तर द्यायचं. मनात ठरवलं की अशा क्षणी मी सांगेन की घरातले पूर्ण सदस्य माझे असतील, आणि तेव्हा मी माझ्या मनातील सर्व गोष्टी सांगेन. एका कार्यक्रमाला गावातच आमच्या तुळसुरीला घरातील सर्व पप्पा, काका काकी, तसेच बहीण भावंड सगळी आली होती, आणि त्यांच्या समोर मी बसली आणि त्यांना स्पष्ट बोलते की तुम्ही जे समजताय ते मी नाहीये.
मला मुलगी बनायचं आहे आणि मुलींसारखं राहायचं आहे. सगळे शांत की हा असा काय बोलतोय. कोणाला काहीही कळत नव्हतं. पुन्हा तेच झालं. थोडा वेळ झाला, मला सांगितलं की केजीव आणि झोप. मी काही विषय काढला नाही. मी माझ्या पप्पांकडून रोखली की जर मी तो नाहीये तर तुम्ही का असं राहू देताय. पप्पा मला म्हणायला लागले की तू काय करणार आहेस. मला तेवढं कळतच नव्हतं की मी काय बनलं पाहिजे, मी कसं पुढे केलं पाहिजे. मी खूप लढायची, मला काही कळायचं नाही. फक्त घुसमट होत होती या शरीराची की मी सांगू शकत नव्हती. फक्त एकच मला माहिती होतं की मला या शरीरात नाही राहायचंय. जर मी शांत आता जर बसली, नोकरीला लागल्यावर जर मी शांत बसली तर या पुरुषी कपड्यातच मला सगळं आयुष्य करावं लागणार आणि ते मला नको होतं. एक प्रसंग मी निश्चितपणे सांगेन तुम्हाला. माझा लहान काका प्रमोद वारक आणि बहीण या दोघांनी मला मानोपचार तज्ञांकडे नेलं. कुर्ल्याला राहतात ते. मला सांगितलं की तू तिथं चल, तुझं काय ते बघूया. मी गेली त्यांच्या बरोबर. मानोपचार तज्ञांनी पहिल्यांदा माझ्या बहिणीचं आणि सेक्शन घेतलं. त्यांना काय काय सांगितलं ते मला नाही माहिती आणि माझं सेक्शन घेतलं. मग तुला काय वाटतंय काय नाही सगळं त्यांनी आपल्या पद्धतीने असेसमेंट केलं. मी त्यांना एकच सांगितलं, माझं शरीर पुरुषाचं आहे, माझं मन स्त्रीचं आहे आणि मला माझ्याप्रमाणे राहू द्या. तुम्ही काय करणार आहात. तुम्ही कुठल्या तरी गोळ्या द्याल, कुठेतरी तुम्ही पॉझिटिव्हिटी निर्माण करताय माझ्या. नाही तू पुरुष आहे, मला पुरुष म्हणून राहायचंच नाहीये, तर तुम्ही कशाला गोळ्या देताय. आणि तुमच्या डोळ्यांचा काही फरक अशा डोळे असतात का. एका पुरुषाचं मन बदलू शकतील अशा डोळ्या काय असतात का. आणि तुम्ही का देताय गोळ्या. कारण मला जर स्वतःलाच जर चेंज व्हायचं नसेल तर आपल्या डोळ्यांचा काहीच उपयोग होणार नाही. परत माझ्या काकांना वगैरे त्यांनी घेतलं. त्यांना सांगितलं की आता तुम्ही त्याने समजून घ्या. घरातले सर्व स्टॉप होत्या. कोणत्याही गोष्टीसाठी मला काही बोलले नाही. मला अडवलं नाही तर मला कर म्हणून हे पण सांगितलं नाही. कर म्हणून काय म्हणून सांगणार ते. जा तुला काय मुलगी बनायचे ते कर म्हणून सांगणार. कर म्हणून पण सांगितलं नाही आणि मला अडवलं पण नाही. पण हा ही गोष्ट सांगितल्यानंतर निश्चितपणे सांगेल की त्यांच्या स्वभावात मात्र थोडाफार चेंज झाला. अजूनपर्यंत ते मला एक प्रवीण म्हणून बघत होते. आता कुठेतरी या मुलाने आम्हाला असं सांगितलं की मुलगी बनण्यासारखं वाटतंय. कुठेतरी मला जाणू लागलं, माझ्या डोळ्यांना जाणू लागलं की कुठेतरी त्यांचा स्वभाव बदललाय. त्यांचं आणि माझं रक्ताचं नातं आहे. रक्ताचा कोणी कसाही असला तरी कोण टाकून देत नसते. पण रक्ताचं नातं काय असतं ना हे त्यावेळी मला कळालं. सगळे शांत होते. मी बोलू शकत नव्हते. मला उत्तर पाहिजे होतं, मला सपोर्ट पाहिजे होता. कोणी देत नव्हतं मला उत्तरही कोण घरातले देत नव्हते. मला एक अपेक्षा होती की मी एक चांगली मुलगी बनेन. मुलगीपर्यंत सीमित होती. यांचा कुठेतरी सपोर्ट मिळेल आणि मी काहीतरी पुढे मार्गाला लागेल. सगळे शांत आणि त्यांचं शांत बसण्याचं कारण एक होतं, ते म्हणजे समाज. कुठेतरी मला जाणू लागलं की जर ह्यांनी जर मला सपोर्ट केला, शेजारी पाजारी सहजच म्हणतील ना, अरे तुझं तो मुलगा बघ काय कॅन्सर को करता म्हणजे एक्स वाय. मला ते नको होतं. त्यानंतरही मी थोडीफार घरी जाऊ लागले. पण कुठेतरी माझंच मन मला खात होतं की आपण कुठेतरी त्यांच्यासमोर परत परत जाऊन त्यांना दुःखात आणतोय. मनाशी ठरवलं आता घरी जायचं नाही. 2014 घर सोडलं. याचं कारण काय. समाजामुळे ते घर सोडलं. मला माझ्या घरातल्यांनी सांगितलं नव्हतं तू घरात येऊ नकोस म्हणून. भीती समाजाची वाटत होती, भीती
शेजाऱ्यांची वाटत होती मला, पण मी काहीच बोलू शकत नव्हते. एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन, ज्या वर्षी मी घर सोडलं तो माझ्या आयुष्याचा पुनर्जन्म होता. पहिला जन्म मी तुम्हाला उलगडला, जो माझ्या मातृत्व आईच्या उदरातून झालेला होता. दुसरा जन्म मी उलगडला तो म्हणजे जेव्हा घरात आपला मुलगा तृतीयपंथी आहे, मुलगा नाही आहे हे जेव्हा कळालं, तेव्हा घरातल्यांची शांतता, तेव्हा स्वतःला वाटलं की आता खरा संघर्ष आपल्याला समाजाबरोबर करायचा. समाजाच्या प्रत्येक प्रश्नांना आपल्याला उत्तर द्यायचे, समाजाच्या चेष्टांना सामोरं जायचंय, समाजाच्या समस्यांना सामोरं जायचंय. हा तृतीयपंथी आयुष्यातला दुसरा जन्म असतो. तेव्हा त्याचं घर त्याला परकं होतं, त्याचं घर त्याला लांब ठेवतं. तोही जन्म माझ्या लाईफ मध्ये आला ना, मी काही करू शकत नव्हते, मी शांत होते. मोबाईल वरती कॉन्टॅक्ट मध्ये होते. थोडे महिने झाल्यानंतर तेही ठरवलं की आता कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं नाही, कारण सतत बोलून कुठेतरी वाटतं की आपण वडिलांकडे गेलं पाहिजे, आपल्या काकीकडे गेलं पाहिजे. कॉन्टॅक्टही पूर्ण सोडला. त्यांनाही कळालं की आपला मुलगा काय आहे, त्यांनीही सोडून दिला हो कॉन्टॅक्ट. रक्ताचं नातं, रक्ताचं नातं काय असतं ते एका तृतीयपंथीयाकडून शिकावं, हा बोलते. आता मी आपलं कोणाला म्हणू, हे झालं कुटुंबाचं. आपलं कोणाला म्हणू मी आता. 2014 गव्हर्नमेंट सर्वंट माझा मित्र एकच होता, तो म्हणजे माझा आरसा. आरशासमोर उभी राहायची, स्वतःचा चेहरा स्वतःच बघायची, खूप रडायची. पप्पांची आठवण येते, बहिणीची आठवण येते, काकीची आठवण येते. आरशासमोर त्यांना समजायची की माझी काकी आहे, मनातलं दुःख सगळं व्यक्त करायची, खूप रडायची. माझ्या मनातलं दुःख व्यक्त करायची की मी अशी का जन्माला आले, का मी एक सर्वसामान्य पुरुष असली असती तर कुठेतरी लग्न केलं असतं, कुठेतरी माझा संसार असला असता, मग मी अशी का जन्माला आले. आरशासमोर उभी राहायची आणि रडायची. घरातल्यांची खूप आठवण यायची, पण काही करू शकत नव्हती. काकीची कॉन्टॅक्ट होता, कधीतरी 8-10 दिवसानंतर कॉन्टॅक्ट मी करायची. मॅडमनी कुटुंबाप्रती जो प्रश्न विचारला, कुटुंबाच्या रिॲक्शन मी तुम्हाला सांगितल्या. कुटुंबाने मला टाकून दिलं नव्हतं, पण हा समाज काय बोलेल म्हणून मी दूर गेली. 5 वर्ष मी घरातल्यांशी कुठलाही कॉन्टॅक्ट आणि त्यांचा चेहराही न बघितलेली व्यक्ती आहे. मनात सगळं कळत होतं की मी नाही, पप्पांसमोर गेली पाहिजे, पप्पांना भेटली पाहिजे, बहिणीला भेटली पाहिजे, बोलली पाहिजे, पण भेटू शकत नव्हती, कारण मी तो नव्हती आणि तो म्हणून मी त्यांच्यासमोर जाऊ शकत नव्हती. मनात ठरवलेलं काहीतरी बनून त्यांच्यासमोर जाणार, तेही मला ऍक्सेप्ट करणार. पण एखादी व्यक्ती तृतीयपंथी आहे, तो नाही ती आहे, हे कळाल्यावर रक्ताची नाती पण त्याला दूर करतात. हाही प्रसंग माझ्या आयुष्यात आलेला आहे. रक्ताची नाती, आई वडील, ह्या सगळ्या सोयीस्कर भावना आहेत की का असं वाटावं, असे तुझे अनुभव आहेत. आणि त्यामुळे तुझ्या कुटुंबातून बाजूला तू तुझ्या एका नव्या कुटुंबाशी जोडली गेली, ज्या कुटुंबाने तुला आपलं म्हटलं, की तू असं म्हणतेस की मी माझं कुणाला म्हणून, मी आपलं कुणाला म्हणून, आणि तेव्हा तुझा मित्र बनला होता आजचा. पण तू एका अशा समाजाशी जोडली गेलीस की ज्यांनी तुला तुझं म्हटलं, तुला आदरा दिला, तुझी ओळख दिली. प्रवीण वारंग, जिल्हा मयुरी आळवेकर झाला. आम्हाला थोडक्यात तो प्रवास सांगा. 2014 पासून मी कुटुंबापासून लांब राहिली 5 वर्ष.
सतत सकाळी जेव्हा मी नोकरीला जायची, शाळेत जायची, घरी आल्यानंतर फक्त रडत बसायची, रात्रभर रडत काढायची. मी अशी का आहे, मी काय करू आता, काहीच कळायचं नाही. हा, मरणाच्या दारापर्यंत गेलेली रिया तुमच्या समोर उभी आहे, पण देवाने मरण सुद्धा दिलं नाही मला. का? कारण त्याला माहिती होतं की समाजासमोर एक आदर्श बनून तिला यायचं. दोनदा तीनदा मी स्वतः प्रयत्नही केला मरणाचा, पण मी म्हणजे तिथपर्यंत जाऊनही देवाने खेचलं पाठी. त्या प्रश्नाचं उत्तर मला आता कळालं मॅडम, का खेचलं ते. 4-5 वर्ष गेल्यानंतर मला कळालं की मी आपलं कोणाला म्हणू. घरातल्यांशी थोडाफार कॉन्टॅक्ट होता, पण ती ऍक्सेप्ट करायला माझ्या घरातले तयार नव्हते. तू तो म्हणून ये, तो म्हणून प्रवीण म्हणून तू घरी ये, प्रवीण म्हणून तू वावर. पण मला तसं राहायचंच नव्हतं ना. मी तो नव्हतीच, मग मी ती म्हणून का राहू, ती म्हणून का, म्हणजे तो म्हणून का जगू. 2017 साल, निश्चितपणे उल्लेख तारीखही मला आठवते मम्मा. 2 जून तारीख होती. माझीच एक गुरु बहीण आहे, गुलाबी आळवेकर, पिंकी आळवेकर. तिने सहज मला गुरूंचा कॉन्टॅक्ट सांगितला, आदरणीय मयुरी गुरु यांचा कॉन्टॅक्ट सांगितला की अशा अशा कोल्हापूरला आहे आणि तू एकदा त्यांना भेट, असं मला सांगितलेलं. मला काहीच माहिती नव्हती ना, म्हणजे या समाजात काय असतं, कोण कशी लोक असतात. या समाजात म्हणण्यापेक्षा मी नक्कीच बोलेन, मी आता त्या समाजातली एक घटक आहे. पण तेव्हा मला तो समाज म्हणून वाटायचं की मला काहीच कळायचं नाही की कशी मी जाऊ त्यांच्या समोर. 2 जून 2017 मी कोल्हापूरला गेली, माझ्या गुरूंकडे मी गेली, मयुरी आळवेकरांकडे. दुपारी साधारण 12च्या दरम्यान मी पोहोचली. पहिल्याच रूम मध्ये मी बसली होती. गुरु माझे बाहेर आले. आम्ही 4-5 जण गेलो होतो. मला थोडीफार भीती जाणवत होती की मी काय, म्हणजे काय मला करू काहीच कळत नव्हतं. नंतर माझ्या गुरु बहिणींनी ओळख करून दिली. 2 जून 2017 आजही मला आठवतंय की मी जेव्हा निघत होती तेव्हा माझ्या गुरूंना मी एक शब्द दिला होता की मम्मा मला ऑपरेशन करायचंय. हा शब्द मी 2 जून 2017 दिला होती. मला ऑपरेशन काय असतं आणि पुढे काय होणार काही माहिती नव्हतं आणि मी कशी राहणार हे माहिती नव्हतं, पण मला ऑपरेशन करायचंय. कुठेतरी मी स्वतः ठरवलं होतं. नंतर मयुरी गुरूंचा स्वभाव मला एवढा आवडला, मी त्यांची पूर्ण हिस्ट्री गुगल मधून काढली. युट्यूबला काही व्हिडिओज आहेत त्यांचे. खूप जणांनी मला त्यांच्याबद्दल सांगितलं की त्यांचं कार्य हे एका कोल्हापूर पुरती मर्यादित नाहीये, तर राज्य देशात कार्य चालतंय. नाही म्हटलं, हेच गुरु करायचे आणि यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी करायच्या. मनाशी ठरवल्यानंतर थोडा थोडा कॉन्टॅक्ट वाढत गेला. मी लगेच आले दुसऱ्या दिवशी. 1-2 आठवड्या गेल्यानंतर पुन्हा शनिवारी जायची, रविवारी जायची आणि यायची परत. कुठेतरी समाधान वाटू लागलं, अरे आपल्या व्यक्ती आहेत या. माझं मन कुठेतरी रमतंय तिथं गेल्यावर. पुन्हा शनिवार रविवार मी जाऊ लागली. कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहीण, काका, काकी, मामा, मावशी सगळी नाती जर मला कुठे मिळाली तर एकट्या माझ्या मयुरी गुरुमुळे. त्याही वेगवेगळ्या समस्या त्यांच्याही जीवनात त्या कणखर उभ्या आहेत आता. कुठेतरी अशाच समस्यांना पार करून त्यांनी टप्पा गाठलेला आहे. प्रत्येक वेळी त्यांनी मला प्रेरित केलं की रिया, असं ना असं जीवन असतं. रिया काळजी करू नकोस, येतील दिवस चांगले. प्रत्येक वेळी प्रेरित केलं त्यांनी. मला कुठेतरी वाटू लागलं की मी आता तिथं आनंदित आहे आणि तिथं व्यवस्थितरित्या राहू शकते. अरे आपल्यातलीच लोक आहेत,
मला तोपर्यंत वाटत होतं की मी तो आहे, ती मुलगी म्हणून आहे. आज मला तेव्हा मला वाटू लागलं की नाही, अरे तृतीयपंथी म्हणजे मी तृतीयपंथी आहेच, आपल्यासारखीच आहे ती. कशाला काय राहून, उलट मला खूप बरं वाटू लागलं. मी पुन्हा पुन्हा जाऊ लागले. कुठेतरी माझं मन हलकं करू लागले, माझं दुःख हलकं करू लागले. माझ्या कौटुंबातील सगळी गोष्टी मी माझ्या गुरूंना सांगितल्या, गुरूंनी त्या समजून घेतल्या. गुरूंनी एक धीर दिला की जीवन आहे, आणि ते पण आपलं सर्वसामान्यांसारखं जीवन नाहीये. आपलं हिजडा म्हणून लाईफ आहे, तृतीयपंथी लाईफ आहे. हे मला त्यांनी जाणून दिलं की आपल्याला स्ट्रगल केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळणार नाही, सहज हातात येणार नाही हो कोणती गोष्ट. हे मला गुरूंनी जाणीव करून दिली. माझ्या गुरूंच्या अनेक चेला आहेत, ज्या माझ्या गुरु बहीण आहेत, गुरु भाऊ आहेत. त्याही मला चांगल्या मिळाल्या. त्यांनीही मला खूप समजून घेतलं, खूप माझी काळजी केली. आणि निश्चितपणे सांगेन की 2017 साल हा माझ्या लाईफचा म्हणजे सगळी नाती मला भेटण्यासारखा झाला. तो म्हणजे कोल्हापूरला मिळालेले माझे आदरणीय मयुरी आळवेकर गुरु. मित्र ईशा पिंकी शेख आपण सगळ्यांनी नाव ऐकलं. ईशाने हिजरा या शब्दाचा अर्थ सांगितला होता की समूह सोडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा तो हिजरा. वैविध्य तुमच्यासारख्या अनेक अशा समूहापासून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि इतरांनाही ओळख निर्माण करण्यासाठी मदत करणाऱ्या सगळ्या वैविध्यांना आमचा सॅल्यूट आहे. रिया, तू प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा देते. मला वाटतं तुझी ही जी सगळी वाटचाल आहे त्याच्यामध्ये तुझं ज्ञान, तुझी विचार याचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे तू आता म्हणालीस की एका क्षणी आयुष्य संपवावं ठीक आहे, या एका अंधकार ट्रॅक करून मला माणूस म्हणून जगायचंय या सकारात्मक ट्रॅककडे तुझी वाटचाल सुरू. तर ही जी सकारात्मक वाटचाल आहे ते सांग की आता आपल्याला मरायचंय, जगायचं नाही. इथपासून ते मला जगायचंय आणि मला माणूस म्हणूनच जगायचंय, ही जी उर्मी निर्माण झाली तुझ्या मनामध्ये, ही सकारात्मक वाटचाल जाणून घ्यायची आहे. 2012ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण विभागात मी लागले. तेव्हा मनाशी ठरवलेलं की आता कुठेतरी तोचा फुल स्टॉप झाला पाहिजे. थोडंफार मी गुरूंकडे जाऊ लागले, थोडेफार लपून छपून कपडे घालू लागले. गुरूंकडे गेल्यानंतर मी याच वेशात असायची. खूप प्रयत्न करू लागले, मला दिशा मिळत नव्हती की मी कुठून माझ्या तीची सुरुवात करू. मोठं प्रश्नचिन्ह होतं की गव्हर्नमेंट जॉब, कुठेतरी एखादा आपलं पाऊल चुकायचं आणि कुठेतरी जॉब जायचा. म्हणून मी शांत होती. समाजाकडून हेटाळणी, चेष्टा, मस्करी यांचा सामना तर करतच होती. आणि कुठेतरी तेव्हा मनाशी कुठेतरी ठाम निश्चय केला की कुठेतरी एक सक्षम आणि काहीतरी बनवून दाखवल्याशिवाय समाज मला ऍक्सेप्ट करणार नाही. मी अपेक्षा करत होती की तुम्ही ऍक्सेप्ट करावं, समाजाने ऍक्सेप्ट करावं, या गव्हर्नमेंटने ऍक्सेप्ट करावं. मी काय करत होती, काही शांत बसून होती एका जागी. आता ठरवलेलं की नाही, काहीतरी असं आपण बनवून दाखवायचं की समाजाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी जन्मलेलो आहोत असं कुठेतरी वाटायला लागलं की जर आपल्या हातात गव्हर्नमेंट जॉब असेल तर आपण का करू नये, का पुढे जाऊ नये. सतत वाटत होतं पण जात नव्हती. कुठेतरी एखादं चुकीचं पाऊल पडेल आणि माझा जॉब जाईल. 2 एक्झाम्पल माझ्या समोर होती, निश्चितपणे त्याचा उल्लेख करेन. 2018 साली घडलेलं बीड जिल्ह्यातील उदाहरण, ललिताची ललित झाली. तुम्ही बघितलं असेल. लिंग परिवर्तन करायला त्याने प्रशासनाला परवानगी मागितली. प्रशासनाने नाकारली. माझ्या मनात भीती, आता मी काय करू. जर प्रशासनासमोर गेली आणि त्यांनी जर मला क्वेश्चन मार्क केले आणि समजून घेतलं नाही तर मी कोणाकडे जाऊ आणि काय करू. मी घाबरत होते. मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू.
ललिताचा ललितपर्यंतचा प्रवास पूर्ण मी जाणून घेतला होता, तिचा संघर्ष जाणून घेतला होता. जर एखाद्या ध्येयापर्यंत जायचं असेल, खूप समस्यांना सामोरं जावंच लागणार आहे आपल्याला. हे मनाशी ठरवूनच होती मी. आणि तेव्हा कुठेतरी 2018-19 ला मी मनाशी ठरवलं की काहीतरी आपल्याला म्हणून समाजासमोर गेलं पाहिजे, प्रशासनासमोर गेलं पाहिजे आणि आपल्या व्यथा मांडता आल्या पाहिजे. पण 2020 कोरोना आलं. 2019 ला मी लिंग परिवर्तनाचा निर्णय घेतला, पण 2020 कोरोना आलं, त्याच्यामुळे मी शांत होते. पण पुढे प्रश्न येईलच प्रशासनाचा, त्याच्यामध्ये मी सांगेलच निश्चित प्रशासनाने मला कसं सपोर्ट केलं. अर्थातच पुढचा प्रश्न तोच आहे की 10 ते 12 वर्ष प्रवीण माणूस, एक पुरुष प्राथमिक शिक्षक म्हणून तुझी सेवा असते. आणि मग त्यानंतरचं तू म्हणतेस असं की सरकारी नोकरी असताना आता काय निर्णय नेमका घ्यायचा, की जर एखादं तरी पाऊल चुकीचं केलं तर माझ्या नोकरी नोकरी जायची. आणि नोकरी हा तुझा खूप मोठा प्लस पॉईंट होता तुझ्या आयुष्यात. मग अशा वेळी की देशातील पहिली तृतीयपंथी शिक्षिका रिया आळवेकर मी तुझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी त्या जिल्हा प्रशासनाने, सिंधुदुर्ग प्रशासनाने किंवा प्रशासकीय यंत्रणेने तुला खूप मोठा सपोर्ट केलेला आहे. तर हा जो सगळा प्रशासकीय प्रवास तो आम्हाला ऐकायचा आहे, कारण मला असं वाटतं की तुझ्यासारखेही काही आमच्यामध्ये सावरणारे असतील की ज्यांच्या पुढे एक भिंत असेल की आपण काय करायचं आणि ते माहीत नसल्यामुळे ते आयुष्यभर घुसमट असतील. तर त्यांची घुसमट संपते जर तू त्यावर व्यक्त झालीस आणि तू त्यावर योग्य मार्गदर्शन केलंस तर. 2019 ला मी धाडसी निर्णय घेतला लिंग परिवर्तनाचा. लिंग परिवर्तनाचा निर्णय घेतल्यानंतर इथून पाठचं जरा सांगते हा. शरीर पुरुषाचं होतं, मन स्त्रीचं होतं. 2019 साल शरीरही स्त्रीचं होतं, मनही स्त्रीचं होतं आणि प्रवीण पुरुष कपडे घालून वावरत होता. हा संघर्षमय प्रवास. समाजासमोर कशी जाऊ मी? सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह प्रत्येक क्षेत्रात यायचं. जर मी आता शरीराने स्त्रीच आहे, मनाने तर पूर्वीपासूनच होती, आता शरीराने पण स्त्री झाली आहे, तरीही मला पुरुषांच्याच रांगेत बसावं लागतं. शरीराने स्त्री आहे, मनाने देखील स्त्री आहे, तरीही मला पुरुषांच्या शौचालयात जावं लागतं. सांगू शकत नव्हती माझ्या व्यक्ता, पण या मुद्द्याकडे मी जास्त फोकस करेन. शाळेत मला तेवढी अडचण झाली नाही. शाळेत कशी वावरायची? रिसेस करून मुलं गेली वर्गात, कोणतरी शिक्षक बाहेर नसले, गपचूप मी टॉयलेटला जायची. कपडे पुरुषाचे होते हो, शरीर पुरुषाचं नव्हतं पुरुषांच्या टॉयलेटमध्ये जायला. सगळ्यात मोठा संघर्ष. एक दिवस मी तशीच राहायची वर्गात, रडायची, मी काय करू? एखादा मुलगा येईल, पटकन बघतील की आपले सर लेडीज टॉयलेट मध्ये गेले. खूप वाईट वाटायचं मला. तशीच पोट फुगून राहायची. घरी गेल्यानंतर मी टॉयलेट करायची. जिवंत व्यक्तीचा जिवंत प्रवास मी तुम्हाला सांगत आहे. शिक्षक इथं तर 2-4 शिक्षिका मला दिसत आहेत. मला ट्रेनिंग नको वाटायची, तर ती जागाच नवीन असायची. त्या ट्रेनिंगला गेल्यानंतर पहिलं म्हणजे त्या पुरुषांमध्ये बसावं लागायचं, ते तर मला अमान्यच होतं. ठीक आहे, कपडे पुरुषाचे घालायची, बसत होती. शौचालयाला पुढे जाऊ, नवीन जागा होती, उठून मी लेडीज टॉयलेट मध्ये नाही जाऊ शकत होती. यावर काय पर्याय होता माहितीये? दिवसभर पाणी प्यायची नाही. जर मी ट्रेनिंगला सकाळी पाणी पिली तर मला कुठेतरी टॉयलेट होईल आणि टॉयलेटला मला पुरुषांच्या शौचालयात मी जाऊ शकत नव्हते, बाहेर कुठे जाऊ शकत नव्हते. जाणं भाग होतं,
स्त्रियांच्या शौचालयात कपडे पुरुषी होते. कशी जाऊ मी? भीती वाटायची कुठेतरी मला किडनी स्टोन वगैरे तसलं काहीतरी होऊ नये, कुठेतरी देवाचे उपकार असतील माझ्या. गप्पा असायची मी. ट्रेनिंग कॅन्सलच करायची बघायची जास्तीत जास्त, पण नाहीच झालं तर एखादं ट्रेनिंग व्हायचं, आणि झालं सकाळी नाश्ता सुद्धा नाही करायची हो, कारण आपल्या प्रत्येक जेवणात हे पाण्याचा अंश असतो. पाण्याची बॉटल तर कधी बाळगलीच नाही बाजूला. जाऊ कुठे? शाळेत कुठेतरी लपत छपत जात होती टॉयलेटमध्ये, तिथे तर तसं काय करू शकत नव्हते. आणि जर यदा काळाची जर कोणी बघितलं काय म्हणतील, पुरुष म्हणूनच वावरत होती ना मी. एक पुरुष लेडीज टॉयलेटमध्ये काय करतोय? संघर्षमय झाला. आज घरी गेल्यानंतर फक्त डोळ्यासमोर एक चित्र रेखाटा. अशी व्यक्ती आहे. तुम्ही स्वतःला त्या जागेवर आणा. आता जो प्रसंग सांगितला, स्वतःला त्या जागेवर ठेवा. तुम्हाला कळेल एका तृतीयपंथीयाचा आहे. आणि त्यात ह्या रियाच्या समस्या काय होत्या. शाळा चांगली होती, विद्यार्थी सगळं मला चांगलं भेटलं होतं. शरीराची घुसमट यावर मला कोण उत्तर देत नव्हते. तो एक प्रश्नचिन्हच होता. त्यात थोडस कोरोना आलं. कोरोना आल्यात तर शाळाच बंद झाल्या. तुम्हाला सर्वांना एक प्रश्न करायचा आहे मला. कोरोनामध्ये तुम्ही स्वतःला, तुमच्या कुटुंबाला किती जपलो? स्वतःच्या कुटुंबापेक्षा तुम्हाला स्वतःला जपत होता तुम्ही. असा एखादा पण व्यक्ती सांगणार नाही की नाही मी माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबाला जपत होतो. कुटुंबाला जपत होता पण स्वतःला आधी जपत होता. माका काय होऊ नये. आणि ती माझ्या अस्तित्वाची लढाई होती. मी स्वतःसाठी लढाई तिथून सुरुवात केली. जर माझं ऑपरेशन झालं असेल, जर सर्जरी झाली असेल, तर मी या घुसमटलेल्या शरीरात काय करू? कुठेतरी मला स्वतंत्र व्हायचंय आता. स्वतःच्या अस्तित्वाची खरी लढाई जर कुठून सुरुवात झाली असेल तर या कोरोनामुळे. या कोरोनाच्या काळात कोरोना या रोगाने सर्व गुण सर्व माणसांना, सर्व समाजाला शिकवले. मी त्याच्यातला एकच गुण घेतला, तो म्हणजे अस्तित्वाची लढाई. दिशाच मिळत नव्हती मला. मी कुठून सुरुवात करू? मी प्रत्येक वेळी मयुरी गुरूंना बोलायची, मम्मा मी काय करू, कुठून जाऊ, मी या कोर्टात जाते, मी वकिलाकडे जाते. खूप काय बोलली त्यांना मी. मला तेही आपल्या स्तरावरून सगळं सांगायचे, अरे असं कर, अरे तसं कर, पण मला कुठून काही मार्ग मिळत नव्हता. या जिल्ह्याच्या तृतीयपंथी कल्याणकारी मंडळावर मी सदस्य आहे. आणि या जिल्ह्याची तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाची सभा लावण्यात आली होती 22 मे 2022 ला. माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट. कलेक्टर मॅडमांनी सभा लावली होती. त्या सभेला मी आणि माझा गुरुभाऊ पिंकी आळवेकर दोघं जण आम्ही सदस्य आहोत. दोघं जण गेलो. दालनात मस्तपैकी बसलो. अनेक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी सर्व बसले होते. मॅडम अगदी समोर बसल्या होत्या. भीती, कारण मी एक गव्हर्नमेंट सर्वंट. तुम्हाला माहितीच असेल मॅडम की सीओ किंवा कलेक्टर म्हटलं तर आधी भीती असते की कसं बोलायचं, त्यांच्यासमोर कसं जायचं. त्याच्यात मी आणि गव्हर्नमेंट सर्वंट आणि त्यांच्यासमोर जाते तृतीयपंथी म्हणून. मॅडमांनी सर्व विषयावर चर्चा केल्या. आदरणीय कलेक्टर ए मंजुळा शेठ मॅडम. सर्व विषयावर चर्चा झाल्या. रोजगार, आरोग्याचा कॅम्प लावायचं ठरवलं. सगळं झालं. त्यावर मी सहज बोलता बोलली की मॅडम, आपल्या जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील 5 नंबर 1 शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून आहे. पुरुष वेशामध्ये मी शिक्षक म्हणून काम करत आहे. पण माझं लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया झालेली आहे. मॅडम शॉक. अरे जर तुमचं ऑपरेशन झालं असेल तर तुम्ही हे काय ऐकतोय आपण?
कुठल्याच मिनिटाचा वेळ बाजूला ठेवून मॅडमांनी सरळ मला सांगितलं की मॅडम, रिया मॅडम, तुम्ही डायरेक्ट आमच्या दालनात या. इथे कोणी नव्हतं दालनात. लगेच मॅडमांनी मला बोलवलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेलं प्रशासन किती चांगलं आहे बघा. दालनात बसल्यानंतर मी त्यांच्या समोर बसली. थोडीशी भीती, आता मॅडम काय म्हणतील, माझं सर्वच त्यांच्या हातात होतं आणि मी गव्हर्नमेंट सर्वंट होती. त्या सरळ म्हणाल्या की रिया मॅडम, तुमच्या ज्या समस्या आहेत त्या बोला. मनाशी निश्चय केला, सगळ्या समस्या बोलली तर कुठेतरी माझा जॉब जाते की काय. मनाशी ठरवलं नाही, सगळ्या गोष्टी बोलायच्या. मॅडमांनी सांगितलं, मॅडम तुम्ही समजताय तसं नाहीये. माझी सर्जरी झाली आहे, मी एक तृतीयपंथी आहे, पण सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मी पुरुष म्हणून आस्थापनेत कार्यरत आहे. पण मला या शरीरात नाही राहायचंय. मला तृतीयपंथी म्हणून समाजासमोर यायचं आहे. मॅडम शांत झाल्या थोड्या. मला त्याच्यापेक्षा भीती वाटत होती की मॅडम आता कुठेतरी काहीतरी बोलतील आणि माझा जॉब जाईल. मी अक्षरशः हात जोडले, मॅडम माझी झालेली घुसमट सगळी समजून घ्या. आणि सगळ्यात मोठा प्रश्न माझा टॉयलेटचा आहे. या वेशात मी जर काम केलं तर हा प्रश्न मला प्रत्येक वेळी भेडसावेल. मी कोणालाही नाही काही सांगू शकत आणि कोणालाच माझ्या समस्या नाही सांगू शकत. मॅडम तुम्हीच एक आहात की मी पहिल्यांदा तुमच्या समोर व्यक्त झाली. मॅडमांनी ताबडतोब जिल्हा परिषदेच्या संपूर्ण प्रशासनाला बोलवलं आणि सांगितलं की मॅडम, रिया मॅडमांचं जे काय असेल त्या दृष्टीने तुम्ही सकारात्मक पावलं उचलायला. थोडासा धीर आला, आपलं कोणतरी समजून घेतंय. घरी जाऊन खूप रडले हो, खूप रडले. या गोष्टीसाठी मी किती वर्ष काढली, किती वर्ष शांत होती आणि ती गोष्ट कुठेतरी आता सत्यात येते. धीर आला, आता शांत बसायचं. मॅडम जर मला एवढा सपोर्ट करताय तर आपण एवढंच खंबीर राहायला पाहिजे. हा समाज काय बोलून दे, शिक्षक वर्ग काय बोलून दे, कोणी काय बोलून दे, आता मला कोणाचीच पर्वा नव्हती. मला समाजासमोर रिया म्हणूनच यायचं होतं आणि ही कुठेतरी सुरुवात होती. यातही प्रश्नचिन्ह होता की मी कशी जिल्हा परिषदेत जाऊ. मी 2-4 मॅडम आता इथं जिल्हा परिषदेच्या आहेत. खूप बरं वाटलं मला. लगेच दुसऱ्या दिवशी आदरणीय सीओ साहेबांकडे मी गेली. सीओ साहेबांकडे जाताना निश्चित उल्लेख करेन की माझे पप्पा पण माझ्या सोबत होते आणि माझी आत्या पण होती. सीओ साहेबांना मी निवेदन दिलं. सीओ साहेबांनी पहिल्याच वाक्यात समजून घेतलं, मॅडम तुमचं स्वागतच आहे आणि ते तुम्ही काय करताय ते कुठे चुकीचं नाही करत आहे. तुमचं अस्तित्व सिद्ध करताय. तुम्ही सर्वसामान्य आहात आणि सर्वसामान्यांसारखं जीवन जगू शकता. सीओ साहेबांनी पहिल्याच 2-3 वाक्यात मला अजून धीर आला. अरे आपल्या जिल्ह्याचे सीओ साहेब जर आपल्याला असं बोलत असतील तर मी कशाला मागे राहते. आता सीओ साहेबांना लगेच मी निवेदन दिलं की साहेब माझ्या संपूर्ण कागदपत्रांची प्रोसिजर होईपर्यंत तुमच्या कार्यालयात मला तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती द्या. मोठा होता प्रश्नचिन्ह हे. साहेबांनी ताबडतोब ते ऍक्सेप्ट केलं. मॅडम माझ्याच कार्यालयात स्वीय सहाय्यक या पदावर जागा खाली आहे, मॅडम तुम्ही यायला लागा. अजून धीर आला मला. अरे मी एक तृतीयपंथी म्हणून समाजासमोर येते आणि प्रशासकीय अधिकारी मला अशा पद्धतीने समजावून घेत आहे. मी का पाठी राहते. आता या जिल्ह्याचे आदरणीय प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे मी गेली. आदरणीय श्री धोत्रे साहेब त्यांनीही मला समजून घेतलं आणि या सर्व प्रवासात जर मला कोणी मदत केली असेल तर सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या औटी मॅडम, आदरणीय श्रीमती औटी मॅडम
प्रत्येक वेळी माझ्याबरोबर तेव्हा तिथं कोण होते, एकदा दोनदा माझ्या घरातले आलेले, परंतु प्रत्येक वेळी मी एकटी होती. अवती मॅडम प्रत्येक पावलावर त्यांचं पाऊल होतं, सोबत होत्या माझ्या. त्यांची खरंच मी आभारी आहे.